विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून. माणसाजवळ अनेक गोष्टी असतात. माणसाजवळ पैसा असतो, सोनं चांदी हिरे माणिक मोती बंगला घर अनेक गोष्टी माणसाजवळ असतात आणि त्या वेगवेगळ्या गोष्टीमुळे माणूस हा स्वतःला श्रीमंत समजत असतो किंवा समाजातील इतर लोकसुद्धा त्याला श्रीमंत समजत असतात. परंतु या साऱ्या धनापेक्षा एक मोठं धन आहे ते म्हणजे विद्याधन. ज्या माणसाजवळ विद्या हे धन आहे तो माणूस या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ समजला जातो. आणि खरोखरच ही जी विद्या आहे हे कधी न संपणारा धन आहे. उलट जेवढं तुम्ही दुसऱ्याला देसाल तेवढा हा धन वाढत जाते. एखादी गोष्ट आपल्याजवळ पैसा असेल, आपण जर पैसा दुसऱ्यांना दिला तो पैसा आपल्याजवळ कमी होईल. आपल्याजवळ शेत आहे, आपण जर त्या शेतामधून दुसऱ्याला दिलं तर आपल्याकडे शेत कमी होईल. माणिक मोती या साऱ्या गोष्टीच असंच. परंतु विद्या हे असं धन आहे की जेवढं तुम्ही लोकाला वाढसाल जेवढं तुम्ही लोकाला देसाल तेवढं ते वाढत जाईल. विद्या एक चांगल्या मित्राप्रमाणे काम करत असतो. रस्ता चुकलेल्या माणसाला मार्ग दाखवण्याचं काम हे विद्या करत असते. ज्याजवळ विद्या आहे तो माणूस कुठंच थांबत नाही. अंधारा काढून प्रकाशाकडे असत्याकडून सत्याकडे जर या मानव जातीला नेण्याचं काम जर कोणी करत असेल तर हे विद्या करत असेल. आणि हेच विद्या प्रशंसा कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी वर्ग 8वीच्या अभ्यासक्रमाला दिलेला आहे. आणि तेच पद्यपाठ आपण आज अभ्यासणार आहोत. नमस्कार, मी अनिल चव्हाण. आज आपणास विद्या प्रशंसा कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा जो विद्या प्रशंसा हे पद्यपाठ आहे वर्ग 8वीचा तो आज आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या विद्या प्रशंसेला विद्यादेवीचं नाव घेऊन आज या कामाला आपण प्रारंभ करूया. कवी म्हणतात की विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. की विद्येनेच मनुष्याला या जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे. आज मनुष्याची जी प्रगती आपल्याला दिसते, मनुष्य आज चंद्रापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. मनुष्य आज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर उडण्याचा प्रयत्न करत आहे. मनुष्य आज एका ठिकाणावर राहून साऱ्या जगाची बातमी तो एका ठिकाणीच घेत आहे. म्हणजे मनुष्याची जी आज प्रगती झालेली आहे ती प्रगती केवळ या विद्येमुळेच झालेली आहे. जर विद्या माणसाने आत्मसात केली नाही तर माणसाची प्रगती होत नाही. त्यासाठी विद्या घेणं हे काळाची गरज आहे. आणि आज जे माणसाची आपलं कोणत्याही माणसाची म्हणा जे आम्हाला जी प्रगती दिसते ती प्रगती केवळ विद्येमुळेच आहे असे या ठिकाणी कवी म्हणतात. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामध्ये मनुष्याला जे श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे ते फक्त विद्येनेच प्राप्त झालेलं आहे. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे ती. जगामध्ये असं एकही वस्तू नाही जे विद्येमुळे साध्य करता येत नाही. विद्या नसेल तर साऱ्या गोष्टी असाध्य आहे. परंतु ज्या माणसाजवळ विद्या असेल तो माणूस साऱ्या गोष्टी प्राप्त करू शकतो. असं एकही गोष्ट या जगात नाही जो माणूस साध्य करू शकत नाही. परंतु त्या माणसाजवळ विद्या असणं गरजेचं आहे. कवी समोर म्हणतात की देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण न हा दुजामध्ये वसे. की विद्या हे असं धन आहे की जे दुसऱ्याला वाटल्याने दुसऱ्याला दिल्याने कमी होत नाही, उलट वाढतच जाते. आपण जर एखादी गोष्ट दुसऱ्याला दिली तर ती गोष्ट आपल्याजवळून कमी होती. आपल्याजवळ जर 100 रुपये असेल की 500 रुपये असेल त्यामधले जर आपण 200 रुपये एखाद्या व्यक्तीला दिले
500 रुपयामधून, तर आपल्याकडे 300 रुपये उरतात. म्हणजे तो जो धन आहे तो आपण दिल्याने कमी होते, परंतु विद्या हे असं धन आहे की जेवढं तुम्ही लोकाला देसाल तेवढं ते वाढतच जाईल. जसं मी आज तुम्हाला हे देण्याचा प्रयत्न करत असतो, उद्या तुम्ही ही गोष्ट तिसऱ्याला देसाल, तिसरा हा चौथ्याला देईल, चौथा हा पाचव्याला देईल, आणि असा हा वाढतच जाईल. म्हणजे कमी होईल का? नाही, कमी होणार नाही, उलट वाढतच जाईल. म्हणूनच काही म्हणतात की विद्या असं धन आहे की विद्या दिल्याने कमी होत नाही, उलट हे वाढत जाते. देऊनी किंवा भोगुनी, दिल्याने किंवा वापरल्याने. भोगणे म्हणजे वापरून घेणे, एखाद्याला देणे किंवा आत्मसात करणे. दिल्याने कमी होत नाही आणि आत्मसात केल्याने सुद्धा कमी होत नाही, उलट हे विद्या वाढतच जात असते. ऐसे एकची विद्या धन अद्भुत गुण न हा दुजामध्ये वसे. आणि हे गुण म्हणजेच दिल्याने आणि आत्मसात केल्याने कमी होत नाही, असं एकमेव गुण जर कोणात असेल ते फक्त विद्येत आहे. विद्या दिल्याने कमी होत नाही आणि घेतल्याने कमी होत नाही, असं एकमेव जर गुण कोणामध्ये असेल तर ते फक्त विद्यामध्ये असेल. या ठिकाणी आपल्याला माहीत असेल, महात्मा ज्योतिबा फुलेने फार सुंदर म्हटलेलं आहे की विद्या माणसाजवळ नसेल तर काय घडू शकते. ते म्हणतात की विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. माणसाची मती गेल्यामुळे, बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे माणसाचं काय झालं आहे, त्यांची नीतिमत्तासुद्धा भ्रष्ट झाली. माणसाची नीती गेल्यामुळे नीतीविना गती गेली, माणसाची नीतिमत्ता बिघडली, त्यामुळे ती प्रगती त्याच ठिकाणी थांबली, त्याच्यामधली गतीसुद्धा संपुष्टात आली. गतीविना वित्त गेले. माणूस थांबला की संपला, माणसाचं कार्य थांबलं की माणूस संपतो. त्यामुळे त्याच्याजवळ जो वित्त होता, जे त्याचं कमाईचं साधन होतं, पैसा होतं, ते सुद्धा नायनाट झालं. आणि अशा या वित्त कमी झाल्यामुळे शूद्र खचला. जे बहुजन समाज विद्या आत्मसात न केल्यामुळे खचला, आणि एवढं सारं मोठं अनर्थ केवळ ह्या विद्येमुळे झालं. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मते सुद्धा विद्या किती महत्त्वाची आहे. नीती, मती, वित्त, शूद्र हे सारं या विद्येमुळे खचल्या गेले, आणि सारं जे काही झालं ते अविद्येमुळे झाले. म्हणजेच माणसाजवळ विद्या नव्हती किंवा विद्या राहत नाही, त्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी घडतात. म्हणून विद्या हे सर्वात मोठं धन कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपल्याला सांगतात. चला समोर. नानाविध रत्नाची कनकाची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभदायक नसे अलंकार. माणसाजवळ अनेक रंगाचे अलंकार असतात. सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती, अशा अनेक रंगाचे अलंकार माणसाजवळ असतात, स्त्रियाजवळ असतात, पुरुषाजवळ असतात. परंतु ह्या साऱ्या अलंकार ह्या विद्या अलंकारासमोर फिके दिसतात. ज्या माणसाच्या अंगावर विद्येचं आभूषण सुंदर दिसतो, त्याच्यासमोर हे सारे अलंकार, सोनं, चांदी, पैसा, माणिक, मोती, हे सारे फिके दिसते. तर माणसाला फक्त शोभून दिसतो तो एकच अलंकार, तो म्हणजे विद्या अलंकार. नानाविध रत्नाची कनकाची अस्थिभूषणे फार. अनेक लोकांजवळ सोन्याची, चांदीची, माणिकाची, मोतीची अनेक आभूषणे लोकांजवळ असतील. परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. परंतु विद्येसारखा एकही शोभादायक अलंकार नाही. कारण माणसाला शोभणारा एकमेव अलंकार जर कोणता असेल तो आहे फक्त विद्या. आणि ज्या माणसाने विद्या घेतली, ज्या माणसाजवळ विद्या आहे, त्या विद्येसमोर ह्या साऱ्या गोष्टी फिक्या आहेत. समोर म्हणतात की ह्या साऱ्या भुवनी हित कर विद्येसारखा सका नाही. हित साधणारा,
हित पाहणारा, हित जपणारा. सखा म्हणजे मित्र. या साऱ्या भुवनी म्हणजे या साऱ्या भूतलावर हितकर म्हणजे तुमचं हित करणारा, तुमचं हित पाहणारा मित्र. ज्याप्रमाणे आपला मित्र ज्याला आपण प्रिय समजतो तो आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी राहतो. मग सुख असेल तरी सोबत, संकट असेल तरी सोबत, दुःख असेल तरी तो आपल्या सोबत असतो. त्याच सारखा एकमेव मित्र दुसरा कोणी तो असेल तो आहे फक्त विद्या. तुमचं हित साधणारा आणि सदा सर्व काळ तुमच्या पाठीशी उभा राहणारा, तुमचा सोबत पावलावर पाऊल घेऊन चालणारा असं एकमेव मित्र. कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात की विद्या हे एकमेव असं मित्र आहे जर तुमचं हित साधणार असेल, तुमचं चांगलं विचार करणार असेल, तुम्हाला सोयीचं असेल आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचं कामसुद्धा हे विद्या करत असतील. म्हणून याच्यासारखा दुसरा सखा, याच्यासारखा दुसरा मित्र, याच्यासारखा दुसरा जिवलग हे कोणताच नाही. त्यामुळे विद्या धन किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला समजायला पाहिजे. असं आपण म्हणतो की अंगठाछाप माणूस असला की तो प्रगती करू शकत नाही, निरक्षर माणूस असला की तो प्रगती करू शकत नाही, आपला संसार चालू शकत नाही, आपला कुटुंब चालू शकत नाही. परंतु तोच एक जर सुशिक्षित माणूस असेल, विद्या विभूषित माणूस असेल, तो शिकलेला असेल, सवरलेला असेल, तर एक माणूस आपल्या घरापासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या गावापासून सगळ्यांना सुधरवण्याचा तो प्रयत्न करत असतो किंवा करतो. म्हणून विद्या हे सर्वात मोठं धन आहे असं कृष्णशास्त्री चिपळूणकर हे म्हणतात. चला समोर चलूया. गुरुपरी उपदेश करी संकट समय उपाय सुचवी. विद्या कसं आहे? विद्या हे कसं आहे? विद्या हे आपल्या मित्रासारखा आहे. आणि मित्र काय काय करतो? मित्राची उपमा या ठिकाणी कवीने या विद्येला दिलेला आहे. मग मित्र जसा करतो तसा हा विद्यासुद्धा करते. मग काय करते बघा. गुरुपरी उपदेश करी. गुरु जसं आपण म्हणतो की जीवनातला पहिला गुरु आई आहे आणि दुसरा गुरु आपला शिक्षक आहे. म्हणजे गुरु आपल्याला सदा सर्व काळ, आई आपल्याला सदा सर्व काळ चांगल्या मार्गावर चालण्याचं काम शिकवत असते, चांगले विचार देण्याचं काम शिकवत असते, चांगलं वागण्याचं, चांगलं राहण्याचं, चांगलं बोलण्याचं काम ही आपली आई आणि आपले शिक्षक शिकवित असतात. म्हणजे आपल्याला एक चांगला उपदेश देत असतात. त्याचप्रमाणे विद्या हे सुद्धा एक गुरुच आहे जे सदा सर्व काळ तुम्हाला उपदेश करीत असतात. विद्यार्थी मित्रांनो, समजण्यासारखं आहे की आपण काय करत आहोत, आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपण कुठे आहो, या साऱ्या गोष्टी आपण समजून मार्गक्रमण आपल्याला करायला पाहिजे. आणि आपलं एकमेव जर गुरु असेल तो म्हणजे विद्या आहे आणि विद्येसारखा दुसरा गुरु आपला कोणी नाही. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात गुरुपरी उपदेश करी. विद्या काय करतात? गुरुसारखं तुम्हाला उपदेश करतात, चांगल्या गोष्टी शिकवतात, चांगल्या मार्गावर चालण्याचा तुम्हाला उपदेश करीत असतात. संकट समयी उपाय सुचवी. जर तुम्ही संकटात सापडले असाल तर तुम्हाला त्या संकटामधून निघण्याचं मार्गसुद्धा हे गुरु देत असते. ते गुरु म्हणजे विद्या. जर एखादी सुशिक्षित माणूस असेल, एखाद्या संकटात सापडला असेल तर तो आपल्या बुद्धीच्या चातुर्याने, आपल्या अभ्यासाच्या भरोश्यावर, आपल्या बुद्धीच्या भरोश्यावर त्यातून मार्ग काढत असतो. परंतु एखादी अडाणी माणूस असेल, संकटात सापडला असेल, त्याला काही सुचणार नाही, कारण तो शिकलाच नाही, त्याच्याजवळ विद्याच नाही. त्यामुळे तो पुन्हा त्या संकटात खोलपर्यंत पोहोचू शकेल. परंतु जो हुशार आहे, जो अभ्यासू आहे, ज्याने अभ्यास केलेला आहे, ज्याने विद्या घेतलेली असा माणूस मात्र किती मोठा संकट असेल त्या संकटामधून निघण्याचा तो प्रयत्न करेलच. म्हणून गुरुपरी उपदेश देई आणि संकट समयी तुम्हाला संकटातून बाहेर काढणारा जर एक चांगला, एक सखा, एक जीवापाड प्रेम करणारा जर मित्र कोणतं असेल तर ते केवळ विद्या हे मित्र आहे. त्यामुळे विद्या घेणं, विद्या आत्मसात करणं ही काळाची गरज झालेली आहे असे कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात. बघा समोर. चिंतित फळ देऊनिया कल्पतरू मनोरथी पूर्वी. बघा, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत,
तुम्हाला ज्या गोष्टी आत्मसात करायच्या आहे ते तुम्ही विद्या प्राप्त केल्यानंतर करू शकता. तुम्हाला मोठं अधिकारी व्हायचं आहे, तुम्हाला मोठं ऑफिसर व्हायचं आहे, तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचं आहे, असं तुम्ही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल, तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुमच्या मनात जे आहे ते तुम्हाला पूर्ण करून देण्याचं काम विद्या करेल. त्यासाठी याला आत्मसात करणं गरजेचं आहे. यासाठी त्याने एक सुंदर असं उदाहरण दिलं आहे कल्पतरूचं. अमृत मंथन यामध्ये कल्पतरू वृक्ष निघाला होता, ते स्वर्गामध्ये स्थित करण्यात आला. कल्पतरू वृक्षाचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही त्याला जे मागसाल ते तुम्हाला ते देतं. असं या कल्पतरू वृक्षाचं एक वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे कल्पतरू वृक्ष तुम्ही मागसाल ते तुम्हाला देईल, त्याचप्रमाणे विद्या असं आहे. तुम्ही मनात जे थांबलं, मनात जे तुम्ही चितलं, मनात तुम्हाला वाटेल का मला हे व्हायचं आहे, ते तुम्ही साध्य करू शकता. परंतु या विद्येचा आधार, ही विद्या तुम्हाला सोबत घेणं गरजेचं आहे, याला आत्मसात करणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही आपला जो मार्ग आहे आणि आपला जो शेवट आहे, ज्या टोकावर तुम्हाला पोहोचायचं आहे, तुम्हाला हे विद्या पोहोचवण्याचं काम निश्चितपणे करेल. समोर बघा. या परी सकल सुखे जी देई, दुखे समाप्त जीवारी, त्या विद्ये देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी, जे तुम्हाला सुख प्रदान करेल, जे सदा सर्व का तुम्हाला सुख प्रदान करेल आणि तुमच्या जीवनात आलेले जे दुःख आहे ते सारे दुःख जे मिटवेल. तुम्हाला जे जे सुख पाहिजे ते सुख तुम्हाला मिळण्यासाठी आणि तुमच्यामध्ये तुमच्या मार्गावर जे काही संकट आलेले आहे ते संकट दूर जर तुम्हाला करायचं असेल, त्यामुळे तुम्हाला ह्या विद्याचं आराधना करणं गरजेचं आहे. हे विद्येला पूजणं तुम्हाला गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही या विद्येला पूजणार नाही तोपर्यंत तुम्ही या जीवनात यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून सर्वात मोठं जर कोणतं धन असेल तर विद्या हे धन आहे आणि हे विद्या हे धन सगळ्यांनी आत्मसात करणे गरजेचं आहे. धन्यवाद. सगळ्यांनी चांगला अभ्यास करा आणि विद्याधन प्राप्त करा.